नमस्कार, तृप्तीज किचन कट्टामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला पाहून कळालंच असेल की आपण रेसिपी शोच्या स्टुडिओमध्ये आहोत आणि इथे आपण अर्थातच पूनम सोबत रेसिपी करणार आहोत. आज मला सुट्टी आहे. पूनम आज तुमच्यासाठी खास कुठला तरी पदार्थ करणार आहे. कुठला करणार आहेस पूनम? तसं बघायला गेलं तर खूप काही आहे जे की मी तुला करून खाऊ घालू शकते, पण मला अगोदर सांग, तुला गोड पदार्थ आवडेल, तिखट आवडेल का असा साधा सिंपल मिठाचा आपण ज्याला म्हणतो ना तसा कुठल्या टाईपचा आवडेल? तू कुठलाही कर, तुझ्या हातच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात, हो ना? मग तो अगदी तो मिठाचा केलास ना तरी चालेल. चालतंय. मग आपण काय करूयात माहितीये का, म्हणजे आमच्या भागात आम्ही चकुल्या म्हणतो आणि काही ठिकाणी त्याला वरणफळं म्हणतात. एकतर झटपट पदार्थ तयार होतो, पोट भरतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त काही भांडी पडत नाही, झटकीपट तयार होतो, पटकन खाता येतो आणि मस्तपैकी वरण अशी तुपाची धार, पापड, लोणचं अशा पद्धतीचं ते कॉम्बिनेशन आहे. तर आवडेल तुला खायला? अर्थातच. चला तर मग सुरू करूयात. कमाल, मस्त झाली. चकुल्या करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा कप. आता तुरीच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता, पण तुरीच्या डाळीच्या ज्या चकुल्या आहेत त्या खाण्यासाठी जास्त चांगल्या लागतात. आता ही डाळ अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊया. डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला हळद टाकायची, म्हणजे साधारण पाव चमचा, आणि पाणी ओतायचंय. आता पाणी किती ओतायचं, तर अर्धा कप डाळ घेतलेली आहे, 1.5 कप पाणी ओतलं तरी चालतंय. मीठ वगैरे काही नाही? नाही, मीठ नंतर टाकायचं. झाकण लावून घेऊया. आता आपण याच्या कुकरला 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत मीडियम फ्लेम वरती. तर पूनम मला एक सांग की आपण जेवढी डाळ घातली, म्हणजे अर्धा कप डाळ तू बोलतेस, तर एवढ्यात किती जणांसाठी पुरेसं असं होतं? 4 ते 5 माणसं आरामशीर आणि पोट भरून खातील इतपत चकुल्या तयार होतात. कारण की काय होतं, अर्धा कप जरी डाळ घेतलेली असली ना तरी चकुल्या हा पदार्थ असा एक तर आपण तुरीची डाळ वापरतोय. तुरीच्या डाळीचं वरण केल्यानंतर आपण बघतो जसं जसं ते थंड होईल ना ते घट्ट होतं. तर त्याच्यामुळे करताना चकुल्या पातळ केल्या जातात. थोडासा त्याचा जो रस्सा किंवा जे वरण आहे ते पातळ करतात. मग अर्ध्या कपामध्ये भरपूर पोट भरून खातात 5 माणसं. अच्छा. तर पूनम कुकर होतोय तोपर्यंत आपण पुढे काय करूयात? तर तोपर्यंत आपण काय करूयात, आपल्याला पीठ लागणार आहे. रेग्युलरपणे आपण चपात्यांसाठी ज्या पद्धतीचं पीठ मळतो तशाच पद्धतीचं पीठ लागतं, पण थोडंसं आपल्याला ते घट्टसर मळायचं असतं. खूप जास्त काही नाही. गव्हाचं पीठ घेतलेलं इथं मी 2 कप. मीठ टाकून घ्यायचंय अगदी थोडंसं. आता याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आणि थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचंय. सेम चपाती सारखं की थोडं घट्ट पातळ कसं? हा, काय होतं, चपात्यांना बऱ्याचशा जणांना थोडंसं घट्ट लागतं, बऱ्याचशा जणांना थोडंसं पातळ लागतं, पण आपल्याला चकुल्या करायच्या असतात त्यावेळेस खूप सैलसर पीठ नकोय, थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं. घट्ट पीठ मळायचं. तर इथं बघ, आपलं हे जे पीठ आहे ना ते मळून झालेलं आहे आणि असं छान घट्टसर आपण हे करून घेतलेलं आहे. आता आहे ना थोडंसं तेल लावू, अगदी एक अर्धा पाव चमचा, आणि तेल लावून याला एकदा मऊ करून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनिट आपण रेस्ट साठी ठेवूयात, म्हणजे थोडंसं छान असं ते भिजेल. तर पूनम कुकर थंड होतोय तोपर्यंत मला एक सांग, आधी तुझा दुसरा चॅनल होता स्पेशल डिश, तर मग तो तू बंद करून रेसिपी शो का चालू केलास? बंद म्हणजे कसं, पॉज केलाय असं आपण म्हणू शकतो. त्याचा थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला. सबस्क्रायबर त्याचे, म्हणजे आता समजा तू मला सबस्क्राईब केलं तर तुझा एक सबस्क्रायबर जो आहे तो प्लस मध्ये जाण्याच्या ऐवजी तो मायनस मध्ये येत होता, म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याला. मग खूप दिवस काम केलं तरी पण 1.5-2 वर्ष म्हटलं खूप छान त्याच्यावरती केल्या होत्या. तेच ना, मग म्हटलं नको, आता 2 वर्ष आपण आपल्या आयुष्यातले देतोय तरी तिथं काहीच होत नाहीये, म्हटल्यानंतर कुठेतरी आपल्याला एक डिसिजन घ्यावा लागतो. तर मग हा घेतला. त्याच्या माध्यमातून आणखीन एक चांगली गोष्ट काय झाली माहितीये का, जर स्पेशल डिश आपला चॅनल आणखीन पण असताना तर हा सेटअप नसता. रेसिपी शो आहे म्हणून हा सेटअप झालाय. तर आपण म्हणतो ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, ते याच्यासाठी, किंवा अशा पद्धतीने आपण सांगू शकतो की स्पेशल डिश पॉज झाला पण रेसिपी शो सुरू झाला आणि इतका छान सेटअप घेऊन मी तुमच्या सगळ्यांसमोर आले. खरंच याचा सेटअप इतका छान आहे
आणि मस्त क्लीन पांढरा शुभ्र आहे. खरंच इथं रेसिपी करावं असं सारखं मन करतं. त्यामुळं खरंच खूप छान आहे. थँक्यू. तर आता आपण डाळ चेक हा. करूयात का, थंड हा. झाली? ही वाफ गेलीये, पाहूया. मस्त अगदी मौसूद अशी ही डाळ शिजली गेलेली आहे. असायला थोडस आपण घोटून घेऊ. तर पूनम, तुरीच्या डाळीऐवजी दुसरी अजून कुठली डाळ घेऊ शकतो आपण? घेऊ शकतो, मुगाची घेऊ शकतो, परत आपण मसुरीची घेऊ शकतो, किंवा मूग, मसूर आणि ही तूर, ह्या तिन्ही मिळून पण तुम्ही करू शकता. कारण की बऱ्याचशा जणांना तुरीच्या डाळीनं पित्त होतं, तर तुम्ही दुसरी सुद्धा वापरू शकता. मिक्स डाळी हा, वापरू शकतो. इथं बघ असं छान हे घोटून घेतलंय. आता ही आपण बाजूला ठेवून देऊ. फोडणी द्यायची, तर त्याच्यासाठी आपण इथं कढई घेतलेली आहे. आणि चकुल्या करत असताना शक्यतो मोठं भांड घ्यायचं. तेल टाकून घेऊ. आता इथं मी तेल घेतेय. तेलाच्या ऐवजी तू तूप सुद्धा वापरू शकतेस. तर तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. आता सगळ्या साहित्याचं जे प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं. आणि आता नेहमीचाच आपला हा कढीपत्ता. इथं आपण 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आता पेस्टच्या ऐवजी तुम्ही असं ठेचून घेऊ शकता, किंवा लसूण असं बारीक चिरून घेतला ना तरी पण छान लागतं. म्हणजे अगदी आपण जसं रेग्युलर वरण करतो ना, हा तसं. त्या पद्धतीने. आता इथं लसणाचा रंग बदललेला आहे. छान अशा पद्धतीनं त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरलेला आहे. आता अगदी थोडीशी हळद, आणि हळदी बरोबरच इथं आपण टाकणार आहोत खोबरं. तर हे खोबरं आहे ना, 1, 2 ते 3 चमचे. खूप छान अशी चव येते त्याला चकुल्यांनी. हलवून घेऊया. सुकं खोबरं. सुकं खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं. आणि आता फोडणी तयारच झालीये. ते वरण होत ह्याच्यात. पाणी होतोय. आता जसं की मी म्हंटल, हे आपल्याला पातळ करायचं असतं, तर त्याच्यामुळे आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे. तर मी सुरुवातीला 1 तांब्या ओतला होता, आणि आता आणखीन अर्धा तांब्या ओततीये. आपल्याला छान पातळसर हे करायचंय. परत आपण याच्यामध्ये आपण जे पीठ मळलेले त्याच्यात चकुल्या टाकणार आहोत, अर्थात त्या अशा कापून कट करून. तर त्या चकुल्या ह्यात गेल्यानंतर सुद्धा ते थोडस घट्ट होतं. चवीनुसार मीठ. तर पूनम, डाळीला उकळी येते, तोपर्यंत आपण लाटायला घेऊयात का? हो, चालते चालते. तर हे पीठ एकदा मी मऊ करून घेते. छान असं भिजलेलं आहे सुद्धा. आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची. फक्त चपाती लाटताना काय करायचं माहितीये का, आपल्याला ही खूप जास्त जाड पण ठेवायची नाही, आणि खूप जास्त पातळही नाही ठेवायची. काय होतं, जाड जर राहिली की नाही तर खाताना थोडीशी ती गिळगिळी लागते, ओलसर चिकट अशी. आणि जर पातळ झाली ना चपाती तर ती चिटकती एकमेकांना. त्याच्यामुळे असं मध्यम ठेवायची. म्हणजे आपण अगदी चपाती जशी नॉर्मल त्याच पद्धतीने, पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही. इथं आपण पिठी लावतोय. जर आवश्यकता वाटली तर गव्हाची पिठी वापरायची. कट करायच्यात, तर त्यासाठी इथं मी कटर घेतलेले. आणि रेग्युलरली हे अशाच पद्धतीनं कट केलं जातं बरं का. अच्छा, म्हणजे पारंपरिक पद्धतीने असंच केलं जातं. आता हे झालंय कट करून. तर इथं बघ आपल्या वरणाला उकळी पण आली. ज्या वेळेस अशा पद्धतीची उकळी येते ना, त्याच वेळेस आपल्याला या चकुल्या सोडायच्यात. आणि सोडत असताना सुद्धा गॅसचा फ्लेम थोडासा हाय करायचा, म्हणजे मीडियम फ्लेम ठेवायचा. म्हणजे असं केल्यामुळे ते एकमेकांना चिटकत नाही. सोडून घ्यायचं. आता पहिली चपाती आपण यात सोडून घेतलीये. आता गॅसचा फ्लेम लो केला. एकदा हे हलवून घ्यायचं. आणि आता परत आपण दुसरी लाटूयात, आणि सेम अशाच पद्धतीने यात सोडत राहायचं. पूनम, मला एक प्रश्न पडला, म्हणजे तू सांग त्याचं उत्तर, की आता आपण या एक बॅच टाकलीये आणि दुसरी बॅच टाकेपर्यंत हे खूप असं शिजणार नाही का, असं ओव्हर कुक नाही होणार? नाही, काय होतं माहितीये का,
एक तर आपण गव्हाचं पीठ वापरलेलं म्हणजे चपाती, तर त्यात गेल्यानंतर ती अशी एकमेकांना सोडून देत नाही किंवा विरघळत नाही त्याच्यात. ते आहे ते कण तसे एकमेकांना घट्ट धरून ठेवतात. एका ठराविक लेवलवरती ते शिजलं जातं आणि तोपर्यंत आपली पुढची बॅच पडतीच आहे. त्याच्यामुळे त्याला एक टायमिंग देतात, एक 10-15 मिनिटं. मग तेवढ्या वेळ ते आरामशीर शिजतं आणि सगळं एकसारखं शिजतं. असं काहीच होत नाही की एक कच्ची राहिली, शिजले नाही, तसं काहीच नाही, एकसारखी शिजली जाते. याच्यामध्ये मी 4 चपात्या टाकलेल्या आहेत आणि याला शिजण्याला आपल्याला थोडासा वेळ द्यायचा, एक 5-6 मिनिट खूप होतील आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. तर इथं बघ तृप्ती, मस्त असा घट्टसरपणा आलाय की नाही. मग अशी कसं थोडस ते पातळ वाटत होतं, पाणी पाणी वाटत होतं आणि आता छान असं आपलं वरण हे दाट असं झालेलं आहे. आणि आतली आपली जी चपाती आहे ती सुद्धा व्यवस्थित अशी शिजली कशी ओळखायची, मग अशी जेव्हा आपण यात टाकलं ना वरणात तर अशी पांढरट ती दिसत होती आणि आता थोडीशी ट्रान्सपरंट जाणवतीये. तर मग तिला आणि खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला, हलकीशी अशी फुगली पण आहे. फायनली आपल्या चकुल्या तयार झाल्या, एकदम इन्स्टंट आहेत ग अगदी. म्हणजे मला आता आणलं तर एक 10 मिनिटात ह्या तयार होतील. नक्की. आणि मला असं वाटतं वेळ नसेल आपल्याकडं किंवा आपण गडबडीत असो, घाईत असो, तर अशा काहीतरी पोटभरणीचं खायचं असेल, पोटभरीचं हे आहे आणि आजारी असलं तरी आपण खाऊ शकतो, कारण खूप चविष्ट लागतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही चकुल्या खाताल, जर तुम्ही खाल्ल्या नसेल, जसं की तृप्तीने खाल्लेल्या नाहीयेत आणखीन, तर त्याच्यामुळे तिच्यासाठी ह्या स्पेशली केल्यात. खाल्ल्यानंतर ती सांगेलच कशा पद्धतीचं म्हणजे चव एक आपल्या जिभेवरती रेंगाळते, मस्त लागतं त्याच्या. म्हणजे आमच्याकडे नाही, याला चकोल्या नाही म्हणत, आमच्याकडे वरणफळ म्हणतात. पण मी ज्या भागात राहते ना तिथं फार कमी बनवल्या जातात या चकोल्या. नाही, आता आज मी केल्यात तर नक्की ट्राय तर तू करशीलच. टेस्ट तर मी करणार आणि तुम्हाला सांगेलच कशा झालत्या. सर्व करायला घ्यायच. हो. आणि आता ही जी आपली शॉर्टकट थाळी आहे ना, याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे साजूक तूप. पुन्हा मी टेस्ट करून तुला सांगते कशी झाली आहे ते. कमाल, मस्त झाली. म्हणजे इन्स्टंट पण आणि चवीला सुद्धा चांगली, छान झाली. थँक्यू पूनम. ही सगळी डिश माझी आहे. नक्कीच. आता बाकीच्यांचं मला तर काही माहित नाही, पण ही डिश माझी आहे. नाही, तुझ्या मी काय करते, हवं तर तुला हे पार्सल करून देते. नाही, गरम गरम मी खाऊन जाणार आहे. पार्सल वगैरे काही नको, मी गरम गरम खाणार आहे तुझ्या. तृप्तीला तर खूप आवडल्यात चकुल्या. तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जसं की तृप्ती सारखं जर कुणी आणखीन खाल्ल्या नसतील, ट्राय केल्या नसतील, तर नक्की ट्राय करा. या पद्धतीनं तुम्हाला नंबर बनतायत, मस्त होतात आणि पोटभरीच्या सुद्धा आहेत, झटपट तयार होतात. तर पूनम, तुला माझ्या चॅनलवरती येऊन कसं वाटलं? खूप 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 छान वाटलं. खरं तर म्हणजे खूप दिवसांपासून आमच्या दोघींचं चाललेलं की असं काहीतरी आपण करूया, रेसिपी करूया, गप्पा मारूयात आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात. आणि खूप दिवसांनी हा योग आला आणि मला तुझ्या तृप्तीज किचन कट्टावरती इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू. हो, लवकरच आपल्या चॅनलवरती सुद्धा येते, आपल्या स्टुडिओवरती पूनम सुद्धा येते, तिथे सुद्धा तुम्हाला ती पाहायला मिळेल. नक्कीच. पूनम, थँक्यू सो मच तू आल्याबद्दल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.